हा ग तेजू, उठ. काय करतेस हे? अगं ओल्या बाळंतीने असं पाण्यात काम करून ये ना. राजू बाळांजवळ बसती म्हणाली म्हणून मग हे हाताला लागलं आणि करायला घेतलं. हा सई, मला ना सतत बसून बसून आणि झोपून झोपून खरंच कंटाळा येतो ग. ते काय बी असू दे, तू सोड, मी बघते हे समज. उठ म्हणते ना. अगं तुझ्या बाळणपणात मला लई तुझी सेवा करायची होती, पण जमलंच नाही. आता करू दे, उठ उठ. हाय अगं राहू दे बरं, मी करते. आणि असे तू आल्यापासून तुझा ना खरंच खूप आधार वाटतो ग सगळ्यांना. तुला काहीच करायची गरज नाही. तू नुसती घरात असलीस ना तरी खूप धीर मिळतो आम्हाला. अगं पण राहू दे, चल. अक्का, आई हे बघ, हे बघ काय डॅडी नाटक केलं ना, त्याचा व्हिडिओ आलाय. हे बघ. राजू बंद कर हा फोन. या माणसाचा नुसता चेहरा जरी बघितला तरी डोक्यात सनक जाते माझ्या. केलंय त्याचा अजूनही पश्चाताप नाही या माणसाला. राजू दे मला. माझ्या नशिबावर असणाऱ्याची दशा कशी होते ती मला डोळं भरून बघायचंय. आय थिंक यू शुड गो थ्रू दिस फाईल. केस बिल्ड झालेलीच आहे. मी सगळं ब्रीफिंग या फाईलमध्ये केलेलं आहे. यू जस्ट गो थ्रू इट. आणि काही महत्त्वाचं मिस झालं असेल, राहिलं असेल तर मला ताबडतोब इन्फॉर्म करा. ओके ओके मॅम. बाकी नर्वस वाटते का मालनताई? हे बघा, काही काळजी करू नका, मी आहे तुमच्याबरोबर. आणि एक लक्षात ठेवायचं, हे कोर्ट आहे. इथे प्रश्नांचा भडीमार होणार, उलटसुलट प्रश्न विचारले जाणार, विचित्र उत्तरं काढून घेतली जाणार. पण आपली बाजू सत्याची आहे, त्यामुळे धीराने आणि शांतपणे बोलायचं. आणि बाकी काही कमी जास्त झालं तर मी आहेच. अजिबात काळजी करू नका. ओके? स्वतःची बाजू बांधण्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? काय बोलायचं? आम्ही निर्दोष आहे बुवा. आता सत्य काय आहे ते तुमच्यामुळे लोकांसमोर येईल. येत जालंधर निंबाळकर! जालंधर निंबाळकर! जालंधर निंबाळकर! जालिंदर निंबाळकर! जालिंदर निंबाळकर! शांत व्हा, शांत व्हा, शांत. हे बघा, आम्ही कायद्याचा आदर करतो म्हणून आज इथं उभं आहे. आमची बाजू सत्याची आहे. आता कोर्ट काय तो योग्य नाही करेलच म्हणा, पण तुम्ही आमच्या पाठीशी आहात याचा आम्हाला लय आनंद आहे. जालिंदर निंबाळकर जिंदाबाद! जालिंदर निंबाळकर जिंदाबाद! जालिंदर निंबाळकर जिंदाबाद! माझी तुम्हाला एकच विनंती आहे, का शांत राहा आणि कायद्याचा आदर करा. हा? जालिंदर निंबाळकर जालिंदर निंबाळकर जिंदाबाद! जालिंदर निंबाळकर जिंदाबाद! अनबिलिव्हेबल. हे सगळं काय आहे सूर्यकांत? तुम्ही तर म्हणाला होतात की यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे आणि त्यांना तर कुणीही भीक घालणार नाहीये. मग ही एवढी माणसं त्यांच्या मागे कुठून आली? काय ना मॅडम, आई वडील सोडलं ना तर या जगात सगळं पैशानं विकत मिळतं. ही माणसं पण त्यातलीच आहेत. जरा पैसा दिला की कुणाच्या पण मागं खरेदी करायची, त्यांचा जयजयकार करायचं. त्यामुळे या जालिंदर सारख्या माणसांचं पाऊत. आता जर जालिंदरला गावात सोडला ना तर सगळी लोक चपलानं आणतील. ही परिस्थिती. ती परिस्थिती पण येईल, पण आता आपण उशीर करायला नको. आज जाऊया, कोर्टात लेट हजेरी नको. चला चल. हॅलो मॅडम. हॅलो. आजपर्यंत बऱ्याच केसेस जिंकल्या असतील तुम्ही, पण ही केस तेवढी सोपी नसणार आहे. केस केस असते हो देशपांडे साहेब, त्यात अवघड सोपं काय? आपल्याला आपला मुद्दा मांडता आला पाहिजे आणि तो मला येतो. माझाही अभ्यास कमी आहे असं समजू नका. समोरच्या व्यक्तीने केसचा पूर्ण अभ्यास केला असेल असं गृहीत धरूनच मी केस लढते. थोडं थांबा, लवकरच तुमच्या अशिलाला फासावर लटकवणार आहे मी. त्यानंतर मात्र स्वतःचं अपयश कसं लपवायचं
त्याचा बचाव तयार ठेवा. शांतता. जज साहेब येत आहेत हो. कालिंदी मॅम, येस प्रोसीड. येस युअर ऑनर. युअर ऑनर, मला सगळ्यात पहिल्यांदा कोर्टाला हे सांगायचं आहे की ही केस जरी साधी खुनाची वाटत असली तरी ही साधी सरळ केस नाहीये. ही एक खुनांची महागाथा आहे. अनेक लोक सत्तेसाठी, स्वार्थासाठी अशा प्रकारचे खून पाडतात आणि ते दाबतात. या प्रकारच्या खुनांची ही महामालिका आहे. युअर ऑनर, आपण ह्या केसकडे जरी शालिनी निंबाळकर यांच्या खुनाची केस म्हणून पाहत असलो तरी ही केस एका कुटुंबाच्या 20 वर्षाच्या शोषणाची गोष्ट आहे. एखाद्या माणसाच्या अघोरी महत्वाकांक्षेमुळे एखाद्याचं कसं कुटुंबाचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं याचं ही केस म्हणजे जिवंत उदाहरण आहे. युअर ऑनर, ही केस म्हणजे जगताप कुटुंबाच्या 20 वर्षाची कर्मकहाणी आहे. ह्या माणसामुळे जगताप कुटुंबाने खूप सोसले, भोगले, खूप दुःखातून गेले. आणि आज युअर ऑनर जगताप कुटुंब आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांना अपेक्षा आहे की त्यांना न्याय मिळेल. मला खात्री आहे युअर ऑनर, आपली न्याय व्यवस्था जगताप कुटुंबाला योग्य न्याय देईलच. पण या नराधमाला योग्य ते शासनही मिळेल. माफ करा माय लॉर्ड, आज मी कोर्टात नाही तर एका सभेमध्ये भाषण ऐकायला आल्यासारखं वाटतंय. या केसच्या मुद्द्यांवर व पुराव्यांवर बोलण्यापेक्षा कालिंदी मॅडम आपले मुद्दे पटवून द्यायला भाषण देत आहेत. तर कोर्टामध्ये भाषण नव्हे तर मुद्दे पटवून द्यायला पुरावे द्यावे लागतात. त्यामुळे मी कालिंदी मॅडमना विनंती करतो की अशी भाषणं टाळून मुद्दे व पुरावे याकडे वळावं. आय अंडरस्टँड युअर कन्सर्न सर. तुमच्या आशिलाने एवढे गुन्हे केलेत की तुम्हालाही आत्ताच कळलं असेल. युअर ऑनर, पुरावे, मुद्दे हे सगळं आवश्यकच आहे. पण एखादी केस समजून घ्यायची असेल तर त्याचे सगळे धागेदोरे उलगडून सांगावेच लागणार. चोर थोडीच म्हणणार आहे की मी चोरी केली आहे, पण त्या चोराने ज्या घरामध्ये चोऱ्या केलेल्या आहेत त्याच्या घराच्या मालकांना त्या चोराच्या मोहिमेच्या कथा तर सांगाव्याच लागतील. युअर ऑनर, हे फक्त एक भाषण नाहीये, हा जालिंदर निंबाळकर यांच्या गुन्ह्यांचा पाढा आहे. त्यांनी सूर्यकांत जगताप यांच्यावरती केलेल्या अन्यायाचा आढावा आहे आणि म्हणून हा कॉन्टेक्स्ट सेट करणं मला गरजेचं वाटतं युअर ऑनर.